नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा दिवस आहे आपल्या आवडत्या स्वामींचा गुरुवार आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात म्हणजे अंघोळ झाल्यानंतर पहिलं जे माझं काम असतं तर ते म्हणजे काम म्हणता नाही येणार. पहिली जी गोष्ट असते ती म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य देणं आणि त्यानंतरच मग बाकीच्या गोष्टींना सगळ्या सुरुवात होते. आणि मोगरा असा फुलतोय ना आणि त्याचा इतका असा छान असा सुगंध सगळीकडे दरवळतो ना की खूप छान वाटतं. तर सूर्यदेवांना अर्घ्य दिलं. त्यानंतर देवाला पहिले असंच पाया पडून घेते आणि त्यानंतर मग मी पहिलं माझं नाश्त्याचं काम करते. समजा सकाळी काही टिफिनला बनवलेला असेल तर तोच मी नाश्ता करते किंवा काहीच नसेल तर सगळ्यात बेस्ट माझी जी रोजची गोष्ट असते ती म्हणजे की ओट्स. तर ओट्स मी तुम्हाला आधी पण दाखवलं की मी कशाप्रकारे बनवते. तुम्ही त्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा ॲड करू शकता. पण मला असे म्हणजे प्लेनच ओट्स आवडतात आणि पटकन हा नाश्ता होतो, जास्त वेळ लागत नाही. आणि दिवसभर बघा सकाळी 5:30-6 वाजल्यापासून आपण कंटिन्यू उभं असतो. टिफिन म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला सतत एक एनर्जी मिळणंसुद्धा गरजेचं असतं. असं नाही आहे की आपल्या शरीराला फक्त आपण त्यामध्ये एक्झॉस्ट करत राहायचं. तर आता पहिले मी सकाळी माझा हा जो लाईट असा नाश्ता असतो हा मी करणार आणि त्यानंतर मग मी देवपूजेला सुरुवात करते. तर बऱ्याचदा असं म्हणजे आपल्याला वाटतं की आपण खाल्लं आणि मग आपण देवपूजा करतो, तर त्यात आपण काही चुकीचं करतो का? तर मी तुम्हाला सांगू की आपण जेव्हा देवपूजा करतो पहिली गोष्ट तर आपलं मन शांत असलं पाहिजे. तुमचं मन शांत कधी कधी असेल जेव्हा तुम्ही आतून तुमचं पोट शांत असेल. कारण जो टायमिंग असतो ना भुकेचा तो एकदा टाईम निघून गेला की त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट मग म्हणजे जेवायलाच आपण मग घेतो. मग आपण जो नाश्ता आहे सकाळचा तो स्किप करतो बहुतेक वेळा मी सांगते. कारण जेंट्स लोकं कसं ते म्हणजे ऑफिसला वगैरे जातात तर ते प्रॉपर नाश्ता वगैरे करून निघतात. पण लेडीज नाश्ता करत नाहीत. एक तर कामाला झुंकतात स्वतःला, त्याच्यामध्ये एखादा म्हणजे चहा घेतात, मग ते चहासोबत काहीतरी सटर-फटर खातात. पण त्याच्यामुळे म्हणजे सकाळची जी सुरुवात असते ना आपली तीच आपण इतकी चुकीची करतो, त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी अफेक्ट होतात. आता समजा मी प्रॉपर म्हणजे अंघोळ झाली, माझं बाकीचं सगळं थोडंसं आवरलं, त्यानंतर मग मी प्रॉपर जर काहीतरी थोडंसं जरी हलकं असं म्हणजे मला तरी खूप चांगलं वाटतं की मी काहीतरी पौष्टिक खाते. आता ह्याला काही वेळ नाही लागत, बनवायला पण अगदी 1-2 मिनटं लागतात आणि खायला पण वेळ नाही लागत. इवन तुम्ही सकाळी मुलांना नाश्त्याला जर तुम्ही काही करत असाल तर टिफिनसाठी चिला म्हणा, थालीपीठ म्हणा, तर तेही तुम्ही स्वतः एखादं जरी खाल्लं, चहा जरी घेतलात त्यासोबत तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण चहासोबत शक्यतो बिस्किट्स वगैरे जे सटरफटर आहे ना ते खाऊच नका. प्रॉपर तुम्ही चांगला नाश्ता करा, त्यानंतर तुम्ही देवपूजा करा. देव असं कधीही म्हणत नाही की तू खाऊ नकोस आणि मगच माझी पूजा कर, असं कधीही म्हणत नाही. तुमचं मन शांत असलं पाहिजे, प्लस तुमचं जे रुटीन आहे ते पण व्यवस्थित सेट झालं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही अगदी लवकर पहाटे समजा पूजा करत असाल तर ठीक आहे, तर तुमची पूजा होऊन जाईल. पण आपल्याला सकाळी सकाळी भरपूर गोष्टी असतात, टिफिन वगैरे सगळ्या, तर त्याच्यामुळे ते पॉसिबल होत नाही. तर म्हणून तुम्ही छान नाश्ता करा सकाळी, त्यानंतर तुम्ही देवपूजा करा, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण हे एक बऱ्याच वेळा हे प्रश्न मला बऱ्याच ताईंनी विचारले, तर म्हणून मग मी सांगते की म्हणजे असं आतून मन शांत ठेवा आणि त्यानंतर पूजा करा. ती आणखीन चांगल्या प्रकारे तुम्हाला आणखीन चांगली एनर्जी येईल त्याच्यामध्ये. तर आता आज गुरुवार आहे, आज गुरुवारची सगळी पूजा करायची आहे. तर आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की बघा पहिले ना मी इथे असं कुंकू लावायची. तुम्ही आठवत असेल आधीचे व्हिडिओज ज्यांनी बघितले असतील तर मी इथे कुंकू लावायचे आणि मला खूप आवडतं तसं लावायला. पण सध्या मी बंद केलं. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मला माहीत नाही कोणी नोटीस केलं नाही केलं, पण मी ते सध्या बंद केलं. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल हा जो मार्क दिसतोय ना बघा, हे पिगमेंटेशन म्हणजे ह्याला मेलास्मा पण म्हणतात किंवा पिगमेंटेशन इथे पण बऱ्याच प्रमाणात आलेलं आहे. तर हे जे आहे ना ते अगदी पहिले छोटंसं असं स्पॉट दिसत होतं आणि हळूहळू ते आता ना असं खूप स्प्रेड व्हायला लागलं आहे बघा. असं बघितलं ना तर तुम्हाला कळेल की ते हळूहळू आता स्प्रेड व्हायला लागलं आहे. आणि मी नेमकं इथेच असं ते कुंकू लावायची. तर मी बरेच म्हणजे पहिले पार्लरमध्ये सलूनमध्ये वगैरे विचारलं, पण
ते मला तेवढं काही इफेक्टिव्ह वाटलं नाही. घरगुती पण काय काय उपाय केले ते पण मला काय तेवढे इफेक्टिव्ह वाटले नाही. तर शेवटी मी आता डर्मेटॉलॉजिस्ट म्हणजे डॉक्टर आहेत स्किनचे, तर त्यांना दाखवलं आणि तेव्हा त्या मला म्हणाल्या की तुम्ही हे पिगमेंटेशन आहे ना, याच्यासाठी तुम्ही कितीही काहीही करा, फरक पडत नाही. म्हणजे घरगुती उपाय फेशियल बिशियल त्याने फरक पडत नाही. तुम्हाला प्रॉपर डॉक्टरचंच ट्रीटमेंट घ्यावं लागतं पिगमेंटेशनसाठी. आता माझे तरी एवढे जास्त नाही आहेत, हे खूप माइल्ड आहेत. बऱ्याच लेडीजचे खूप जास्त प्रमाणात असतात, त्याला बरीच कारणं असतात. फक्त एवढीशी एखादी क्रीम लावून लगेच पिगमेंटेशन कधी क्लिअर होत नाही, मग ते पुन्हा पुन्हा येत राहतं. तुम्हाला तेवढी काळजी घ्यावी लागते. सगळ्यात जास्त पिगमेंटेशनचं जे कारण त्यांनी सांगितलं की सूर्यप्रकाश म्हणजे सनस्क्रीन जे वापरत नाहीत स्पेशली त्यांना लवकर मेलाझ्मा होतं. प्लस तुमचं जेनेटिक असेल म्हणजे अनुवांशिक असेल, तुमच्या आईला आजीला वगैरे ते असेल तर तुम्हालासुद्धा ते येणारच. तुमचं जे लाईफस्टाईल आहे ते कसं आहे, तुम्ही झोप पुरेशी घेता का, विटॅमिन्स तुम्ही प्रॉपर सगळे घेता का, तर ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता सध्या मी आत्ताच स्टार्ट केलं आहे, मला किती फरक पडतो आहे ना त्याचा. त्यांनी मला काल आहे ना एक केमिकल पील म्हणून ट्रीटमेंट असते ती केली आहे सध्या, आणि त्याने थोडंसं मला चेहरा असा छान ग्लोई पण वाटतो आहे. प्लस त्या म्हणाल्या पण की तुमच्या एजच्या मानाने तुमची स्किन खूप छान आहे, तुम्ही खूप चांगली मेंटेन ठेवली आहे. तर माझ्यासाठी ती एक छान कॉम्प्लिमेंट होती की चांगलं वाटतं आपल्याला असं कोणी म्हटल्यानंतर. आणि तर असे म्हणजे जे प्रॉपर डॉक्टर्स आपल्याला चांगले डॉक्टर्स जेव्हा भेटतात ना, तर आपल्याला आणखीन चांगलं वाटतं की त्यांनी एवढं व्यवस्थित एक्सप्लेन केलं मला. त्यानंतर जी कॉस्ट आहे ती पण मला खूप रिजनेबल वाटली. आणि म्हणून इथे जवळपास जर कोणाला हवं असेल मी नक्की रेकमेंड करेन, पण आत्ता नाही. सध्या पहिले मला ट्रीटमेंट प्रॉपर घेऊ द्या, मला बघू द्या की काय खरंच इफेक्ट होतो आहे का त्याचा. त्याच्यानंतर मी तुम्हाला डिटेल देईन, कारण बऱ्याच लेडीजला हे पिगमेंटेशनचे वगैरे सगळे भरपूर स्किन रिलेटेड खूप प्रॉब्लेम आहेत. आणि तुम्ही खूप जास्त झाल्यानंतर कुठल्याही गोष्टीला जेव्हा ट्रीट करायला जाता ना, तर ते लवकर होत नाही. जेव्हा कमी असेल ना तेव्हाच तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. आपण डॉक्टर म्हटल्यानंतर आपण पहिलेच घाबरतो की डॉक्टर म्हटलं तर खूप खर्च होईल, स्किनचे डॉक्टर, हेअरचे डॉक्टर, खूप खर्च होईल. पण ती गोष्ट कमी असते तेव्हा कमी खर्च होतो, आणि खूप वाढल्यानंतर त्याचा खर्च वाढणारच आहे. तर चला, मी पहिले हे संपवते आता आणि त्यानंतर माझ्या पूजेला सुरुवात करते. चलो. तर पूजा करण्याच्या आधी ना सगळा घरातला जो काही पसारा असतो, म्हणजे कुठे काही सामान ठेवलेलं असतं, मुलांनी कुठे काही उचलून ठेवलेलं असतं, पण ते सगळं जागेवर ठेवायचं काम असतं. कारण एकदा तुम्ही सकाळी घर व्यवस्थित आवरलत ना, मग दिवसभर आपलं घर असं व्यवस्थित छान राहतं. तर आता इथे हा जो कप्पा तुम्हाला दिसतोय, तर इथे मी सगळी जी काही औषधं आहेत ती मी इथे ठेवते. आणि जे मी तुम्हाला दाखवलं की डॉक्टरकडे गेली होती, तर आता ती स्किनची जी फाईल नवीन बनवली आहे, तर ती फाईल मी तिथे ठेवली. शक्यतो मी औषधं पण त्याच्यासोबतच ठेवते. किंवा काही दिवसांनी जेव्हा औषधं आपली संपतात, तर आपण काय करतो की उरलेली औषधं तशीच ठेवून देतो. तर तसंच ठेवण्यापेक्षा जर तुम्ही खात नसाल किंवा तुम्हाला पुन्हा उपयोगी पडणार नसतील, तर ती औषधं त्याआधीच तुम्ही फेकून द्या. खूप सारे औषधं घरात जमा करून ठेवू नका. तर काम करता करता माझी रोजची सवय आहे की घरामध्ये छान असं सकाळी सकाळी गाणी, भजन, जेही तुम्हाला आवडतं अशी छान सॉफ्ट म्युझिक वगैरे ते तुम्ही चालू ठेवा. त्यामुळे काय होतं ना, आपल्या घरात खूप छान असे पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट होतात आणि आपलं पण कामामध्ये छान लक्ष लागतं. ती गाणी गुणगुणता कधी आपलं काम संपतं तेही सुद्धा समजत नाही. तर सुरुवात ना मी पद्मजा जोगळेकर यांच्या गाण्यांपासूनच करते. मला फार आवडतात त्यांची गाणी. म्हणजे त्यांच्या गाण्यांमध्ये एक वेगळाच भाव आहे आणि तो म्हणजे ऐकताना ना कळतो आपल्याला. त्यानंतर कधी मग विष्णू सहस्त्रनाम असेल ते मी लावते, त्याने सुरुवात करते. कधी देवींचा वार असतो तेव्हा देवींची जी सगळी स्तोत्र मंत्र असतात तर ते सगळं लावते. तर गाणी असतातच, पण शक्यतो स्तोत्र मंत्र तुम्ही लावत जा. त्याने ना खूप फरक पडतो. म्हणजे आपल्या घराचा जो ऑरा आहे ना, तो आणखीन जास्त असा छान पॉझिटिव्ह होतो. आणि आपल्या डोक्यात नको ते काही विचार येत नाहीत. आपलं छान गुणगुणण्यामध्ये ते मंत्र पण आपसुकच म्हणजे ऐकून आणि त्यांच्यासोबत बोलून ते मंत्र आपले आपोआप पाठांतर होतात. तर रोजचं जे सगळं क्लिनिंगचा पार्ट असतो ना, तर तो सगळा सेम असतो. म्हणजे एक एक फडका सगळीकडून पुसून घेते.
फक्त रोज एखादा वेगळा कॉर्नर मी सिलेक्ट करते, की जिथे रोजच पुसलं जात नाही. आता हा जो कॉर्नर आहे ना, तर इथे मी रोजच पुसत नाही, कारण रोज पुसण्याची तेवढी गरज पडत नाही, तेवढी धूळ येत नाही. फक्त मग 2-3 दिवसातून एकदा प्रॉपर व्यवस्थित असं पुसून घेतलं ना, तर ते छान स्वच्छ राहतं. आणि विशेषतः तुमच्या घराचा जो दरवाजा आहे, तुमचा जो एंट्रन्स आहे, तिथे तुम्ही ना अजिबात अशी अडगळ किंवा धूळ पडेल किंवा जुनाट असं काही सामान वगैरे असं काहीही ठेवू नका. अगदी छान मोकळं ठेवा, जे तुम्हाला पुसायला, स्वच्छ करायला अगदी सोपं पडेल. आणि हळदीचं लेपण आहे ना, हे मी 2 दिवसापासून असंच ठेवलं होतं. कारण काही घरात कोणी लहान नाही आहे, त्यामुळे ते काही खराब होत नाही. तर म्हणून लगेचच दुसऱ्या दिवशी मी पुसत नाही. म्हणजे आता हे मंगळवारी केलं असेल, तर मग आज गुरुवार आहे, तर मग आज मी पुसते. समजा कधी पाय पडला कोणाचा आणि किंवा काही खराब वगैरे झालं, निघालं, तर मग मी लगेच काढून टाकते. पण राहिलं ना, तर मी 2 दिवस तरी हळदीचं लेपन ठेवते दरवाजावरती. तर अशा प्रकारे स्वच्छ ते पण पुसून घेतलं. इथे देवघराचा हा जो भाग आहे ना, हा मी रोजच पुसते, कारण इथे खूप धूळ येते. समोरच खिडकी ओपन असते, मग त्यामुळे बरीचशी धूळ येते आणि रोज जरी पुसलं ना, तरी रोज दुसऱ्या दिवशी पुन्हा धूळ दिसते. तर एवढं पूर्ण रोजचं साफ नाही करत. फक्त मंदिराच्या इथला जो म्हणजे आजूबाजूचा छोटासा परिसर आहे ना, तो साफ करते. बाकी हे जे मी असं पुसते ना, हे आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा मी अशा प्रकारे पुसून घेते. कारण आपण दिवे लावतो, अगरबत्ती लावतो, धूप लावतो, तर त्याची जी म्हणजे काळं एक असतं ते जमा होतं. कधी-कधी दिव्यांचं तेलाचं जे आहे ते काही उडतं, तर त्यामुळे थोडासा चिकट तेलकटपणा येतो. तर त्यामुळे ते पण पुसून घेतलं ना वेळच्या वेळी, तर आपलं जे देवघर आहे, तर ते एकदम असं छान स्वच्छ वाटतं. आणि जशी वेगवेगळी मी गाणी, भजन ऐकते, तर त्यातलं एक म्हणजे की हे गाणं तुम्ही नक्की ऐका. म्हणजे हे जे भजन आहे ना, हे तुम्ही नक्की ऐका. एकदा जरी तू जाशी अक्कलकोटी, असं या म्हणजे भजनाचं नाव आहे, म्हणजे गाण्याचं नाव आहे. आणि तुम्ही ऐका. त्यातली एक एक वाक्य जी बनवली आहेत ना, इतकी सुंदर आहेत ना, खूप छान आहेत, खूप मस्त वाटतात. आणि अशी आजची पूजा बघा कशी छान झाली. आणि स्वामींनी जे चंदन मी लावलं आहे ना, ते अगदी वेगळ्याच पद्धतीने लावून घेतलं होतं. आणि ते पूर्ण नाकापासून असं कपाळाला पूर्ण लागलं आहे त्यांच्या. पण ते असं काहीतरी वेगवेगळं करतच असतात आणि तरी त्यामध्ये खूप सुंदर दिसतात. तर आजची पूजा खूप 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 छान झाली आहे. संध्याकाळी स्वामींची लाईव्ह आरती असणार आहे 7 वाजता. तर ज्यांना ज्यांना लाईव्ह आरतीमध्ये यायचं आहे, तर त्यांनी नक्की या. आपण छान स्वामींची आरती आणि नामस्मरण करू. तर आजचा हा जो स्वामींचा पोशाख आहे ना, तर बघा किती सुंदर दिसतो आहे. ह्याला ना पिचवाई आर्ट असं म्हणतात. म्हणजे किती सुंदर हा पिवळा रंग, त्यामध्ये कमळाची फुलं आणि त्यामध्ये पानं. खूप सुंदर, खूप सुंदर. स्वामी खूप छान दिसत आहेत. आणि हा जो पोशाख आहे ना, हा मला ममताताईने बनवून दिला आहे स्वामींचा. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की ममताताईला कॉल करा आणि ती अशा प्रकारे स्वामींना खूप छान छान वस्त्र, स्वामींचे जे फेटे आहेत, शेले आहेत, टोप्या आहेत, कंथा टोपी आहे, अशा प्रकारचे जे साईडला लोड ठेवले आहेत ते पण तिनेच बनवून दिलेत. तर खूप सुंदर असं स्वामींसाठी ती मला बनवून पाठवते. तर इथे बघा यांची छान अशी शाळा जमली होती. ह्यांची एक गोष्ट मी जी ऑब्झर्व करते ना, ती मी तुम्हाला सांगते, की एकटं कधी खात नाहीत. जेव्हा तुम्ही अगदी 2 दाणे जरी त्याच्यात टाकता ना, तरी ते ओरडून दुसऱ्या मित्रांना, त्यांच्या कावळ्यांना जमा करतात आणि मग एकत्र ते खातात. म्हणजे बघा प्राण्यांमध्ये सुद्धा किती समज आहे, किती एकमेकांबद्दल त्यांना आपुलकी आहे. तर त्याच्यामुळे आपणही त्यांच्याकडे बघून असे काही काही ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या नक्की शिकले पाहिजे. तर आज मस्त दुपारी छान जेवणासाठी थालीपीठ बनवले होते पुन्हा. आणि मला हा खूप चांगला ऑप्शन वाटतो, कारण निष्ठाला ना सारखं चपाती भाजी किंवा असं तिला आवडत नाही. असं काहीतरी मुलांना वेगवेगळं हवं असतं. तर सोयाबीन होते. पहिले विचार केला की सोयाबीनची भाजी बनवेन आणि छान भाकरी बनवेन. पण तिला नको हवं होतं. मग म्हटलं, मग काय केलं, तेच सोयाबीन घेतले, म्हणजे थोडेसे बॉईल केले होते, तेच घेतले, मिक्सरच्या भांड्यात घातले आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण, त्यानंतर धने, जिरं, असं सगळं जे जे होतं ते सगळं मिक्स केलं त्याच्यामध्ये. म्हणजे थालीपीठसाठी जे जे लागतं ना, तर ते सगळं मिक्स केलं, ओवा वगैरे आणि बडीशोप थोडीशी. तर ते सगळं मिक्स करून त्याचं एक छान असं वाटण केलं, ग्राइंड केलं
आणि तेच भाकरीच्या पिठामध्ये म्हणजे ज्वारीच्या पिठामध्ये घातलं. त्यामध्ये थोडासा कांदा घातला, आणखीन थोडीशी कोथिंबीर घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि असे मस्त थालीपीठ तयार झाले ना, की तुम्हाला समजणारही नाही की यामध्ये खरंच काय घातलं आहे. आणि इतके छान क्रिस्पी झाले होते ना. ही खूप मस्त ट्रिक आहे, मी तुम्हाला सांगते की तुम्हाला ज्याही भाज्या मुलांना खाऊ घालायच्या आहेत, तुम्ही अशा प्रकारे थालीपीठमध्ये घाला. जेव्हा आपण एकापेक्षा जास्त पिठं घालतो ना, तर तेव्हा ते शिजायला किंवा पचायलासुद्धा थोडंसं जड जातं. पण फक्त ज्वारीचं पीठ वापरूनसुद्धा आपण असे एकापेक्षा एक मस्त टेस्टी असे थालीपीठ बनवू शकतो. नॉर्मली जेव्हा आपण डोशाचं बॅटर बनवतो ना याच पिठाचं, तर कधी-कधी बघा ते असं एकदम चिकट-चिकट होऊन जातात. म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही गरम-गरम खाल्ले ना, तरच ते तुम्हाला क्रिस्पी लागतील. नंतर थोड्या वेळाने ते असे एकदम लूज पडून जातात. तर त्यापेक्षा थालीपीठ जर तुम्ही बनवलंत ना, तर ते टिफिनमध्ये सुद्धा जसंच्या तसं राहतं. छान उलट कधी-कधी नंतर पण क्रिस्पी लागतं. तुम्ही हे तुपावरती भाजा, म्हणजे ते छान क्रिस्पी लागतं. आणि खरं सांगू इतकं मस्त झालं होतं ना थालीपीठ. तर हे मस्त तुम्ही दही घ्यायचे, दह्यासोबत खायचे. म्हणजे जोही तुम्हाला प्रोटीनचा पदार्थ वापरायचा आहे, तर तो तुम्ही या थालीपीठमध्ये घालून मस्त आपला प्रोटीनचा भाग पूर्ण करून घेऊ शकता. तर रोजचं ना माझं हल्ली झाडांचं काही ना काही काम सुरू आहे. कारण कुठलाही ऋतू जेव्हा नवीन सुरू होतो ना, तर त्याच्या आधी झाडांची थोडीशी आपण देखभाल केली ना व्यवस्थित, तर त्या ऋतूसाठी ते छान सज्ज होतात. हे मनी प्लांट जे तुम्हाला दिसतं आहे, ह्याची पानं बघा किती मोठे मोठे आहेत. मनी प्लांटमध्ये ना खूप साऱ्या व्हरायटीज असतात. गोल्डचं मनी प्लांट असतं, परत व्हेरिगेटेड मनी प्लांट असतं, नॉर्मल जे आपलं मनी प्लांट आहे ते आहे. ह्या झाडाला सेपरेट असं मी काहीही घालत नाही. पण इथे छान हवा येते, सूर्यप्रकाश येतो आणि त्याच्यामुळे ना ते अगदी मस्त त्याची पानं अशी मोठी मोठी झाली आहेत. तर खाली कधी मनी प्लांट आहे ना, खाली असं लोंबकळत नाही टाकायचं. म्हणजे जमिनीपर्यंत ते येऊ द्यायचं नाही. लोंबकळू शकतो पण जमिनीपर्यंत येऊ द्यायचं नाही. तर म्हणून मग ह्याला ना मध्ये-मध्ये मी छान असं कटिंग करत राहते. आणि जितकं तुम्ही ते कटिंग करत राहाल, जितकं त्याच्यामध्ये नवीन-नवीन फांद्या तुम्ही रोवाल, तेवढं तुमचं मनी प्लांट असं छान घनदाट आणि असं बुशी होत राहतं. तर तसंच ते खूप जुनं मनी प्लांट आहे. तुम्ही आधीचे जर माझे व्हिडिओज बघितले असतील, तर माझ्या जुन्या म्हणजे आधीचं जे घर आहे, तिथपासून ते मनी प्लांट माझ्याकडे आहे आणि अजूनही ते माझी साथ देतं आहे, माझ्यासोबत आहे. तर हे मनी प्लांट्स काढून मी अशा प्रकारे ज्या ह्या बॉटल्स वगैरे जिथे ठेवते ना पाण्यामध्ये, तर त्यामध्ये घालते. त्यानंतर याच्यात पुन्हा रूट्स आले, की पुन्हा मग ते छान मातीमध्ये घालायचे. म्हणजे लवकर मनी प्लांट वाढतं. तुम्ही 15 दिवसातून एकदा अशा प्रकारे इप्सम सॉल्ट म्हणून मिळतं. ब्लिंकिटवरही मिळतं, ॲमेझॉनवर मिळतं किंवा तुमच्याकडे नर्सरी असेल कुठे, तिथेसुद्धा मिळेल. तर हे जे इप्सम सॉल्ट आहे ना, हे 5 लिटर पाण्यामध्ये फक्त 1 चम्मच आपल्याला ह्यामध्ये घालायचं आणि हे संपूर्ण ना झाडांच्या पानांवर स्प्रे करायचं. ह्यामुळे तुमच्या झाडांची जी पानं आहेत ती नेहमी अशी हिरवीगार, टवटवीत अशी मस्त होतात. कारण झाडांचं जे अन्न बनवण्याची प्रक्रिया असते ना, ती पानांपासूनच सुरू होते. तर म्हणून तुमच्या पानांवर जर नेहमी डस्ट असेल, त्याची व्यवस्थित पुरेपूर काळजी तुम्ही घेतली नाहीत, तर झाडांची पाहिजे तशी वाढ होत नाही, झाडं हिरवेगार दिसत नाहीत. तर म्हणून अशा प्रकारे महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तुम्ही हे जे इप्सम सॉल्टचं पाणी आहे ना, हे झाडांवर नक्की स्प्रे करा. बघा तुम्हाला झाडांमध्ये खूप 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 फरक जाणवेल. त्यानंतर जी खतं घालायची असतात झाडांना, तर आता पावसाळा सुरू होण्याच्या आधीच तुम्ही शेणखत आणि गांडूळ खत सेम प्रमाणामध्ये प्रत्येक कुंडीमध्ये तुम्ही घाला. कारण त्यामुळे ना झाडं पुढच्या ऋतूसाठी खूप छान तयार होतात. शक्यतो आता जेव्हा पाऊस सुरू होईल ना, तेव्हा तुम्हाला काहीही खतं द्यायची गरज पडत नाही. कारण पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या जे झाडांना मिळतं, तर त्यामुळे झाडं अशीच खूप छान सुखावतात, खुश होतात. आणि जसं आपण खुश असल्यावरती आपली तब्येत कशी छान असते, तर तसंच झाडंसुद्धा जेव्हा खुश होतात ना, तर त्यांची तब्येत आपसुकच छान होते आणि त्यांची वाढसुद्धा खूप मस्त होते. म्हणून पावसाळ्याच्या आधी बरीच झाडं लावली जातात, की पावसाच्या पाण्यामुळे आपोआपच ती झाडं मग छान वाढतात. तर बघा आता या सगळ्या झाडांना ना मी इप्सम सॉल्टचं पाणी स्प्रे केलं आहे आणि झाडं कशी हिरवीगार खूप छान बघून डोळ्यांना किती 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 समाधान मिळतं.
तर ही निष्ठाच्या रूममधली गॅलरी आहे. तर इथे पण बघा आता सगळं असं छान हिरवंगार झालं आहे आणि तिच्या रूममधून जेव्हा आम्ही बाहेर बघतो, इथे छान कधी चहा प्यायला बसतो, कधी गप्पा मारतो, तर तेव्हा बाहेरचं जेव्हा बघतो ना, तर असं इतकं बरं वाटतं ना, मनाला खूप असं समाधान मिळतं. संध्याकाळची अशी जेव्हा छान हवा सुटते, तेव्हा पण खूप मस्त वाटतं. तर पावसाळ्यामध्ये शक्यतो आता झाडं जी तुमची खूप वाढली असतील ना, तर ती थोडी कटिंग करा. कारण खूप जोराची हवा सुटते जेव्हा पाऊस सुरू होतो आणि त्याच्यामुळे कधी-कधी कुंड्या इकडे-तिकडे होतात किंवा खूप जास्त लोड त्या घेऊ शकत नाही. तर म्हणून जी पण तुम्हाला छटाई जी झाडांची करायची असेल, तर तुम्ही आता पावसाळ्याच्या आधीच ती करून घ्या. तर इथे पण माझ्या प्रत्येक गॅलरीमध्ये ना कुठली झाडं आहेत, तर हे पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन, की आपल्या घरामध्ये कुठली झाडं असली पाहिजेत. आता माझ्याकडे इंडोर प्लांट्स बरेच आहेत. त्याचप्रमाणे जे दुसरे झाडं आहेत, म्हणजे फुलं झाडं आहेत काही, तर तीसुद्धा मी तुम्हाला दाखवेन, की कुठली झाडं मी ठेवली आहेत. शक्यतो इंडोर प्लांट्स भरपूर आहेत, की जे जास्तीत जास्त ऑक्सिजन रिलीज करतात. म्हणजे जरी बाहेर आपल्याला झाडं दिसत नसतील, तरी आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगते, की हे आहे रेन लिली. जेव्हा पावसाची चाहूल लागते ना, तेव्हाच हे रेन लिलीचं फूल येतं. इतर वर्षभर हे झाड असंच असतं, याला एकही फूल येत नाही आणि याला बघा किती साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. म्हणजेच पावसाची चाहूल या झाडाला लागलेली आहे आणि आपल्यासाठी सुद्धा ती एक खुशखबरच असणार आहे मला वाटतं, की कितीतरी आतुरतेने सगळे मुंबईकर मी म्हणेन, की आणि कल्याणला मी म्हणेन स्पेशली, की खरंच पाऊसच पडला नाही यावेळेला. तर पावसाला खरंच खूप प्रार्थना आहे, की लवकरात लवकर तुझं आगमन होऊ दे आणि लवकर सारी सृष्टी अशी छान थंड होऊन जाऊ दे. तर आता इथे मी जे खतं आहेत, मी स्पेशली जे खतं मागवते ना, ते उगाऊ कंपनीचे खतं मागवते. कारण आता मी बऱ्याच वर्षांपासून वापरते आणि मला आवडतं. तर हे खतं तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा तुमच्या इथे जवळपास कुठली चांगली नर्सरी असेल ना, तर तिथून तुम्ही शेणखत आणि गांडूळ खत हे बेसिक 2च खत आहेत. म्हणजे हे नॅचरलसुद्धा आहेत, झाडांना काही याच्यामुळे त्रास होत नाही आणि झाडांची वाढ पण खूप छान होते. तर साईडने माती पूर्ण जी कुंडीतली आहे ना, ती व्यवस्थित उकरायची आणि त्यानंतर संपूर्ण साईडलाच खत घालायचं कधी पण. झाडांच्या मुळांशी खतं घालायची नाही. तर अशा प्रकारे आज मी ह्या गॅलरीतलं सगळं जे झाडांचं काम आहे ना, ते कंप्लीट करत होते. कारण पाठीमुळे मला असं जास्त वाकता येत नाही आणि प्रेशरही टाकता येत नाही. पण म्हणून मग तो टेबल घेतला छोटा आणि त्याच्यावर बसून एकेका कुंडीचं काम चालू केलं. म्हटलं जसं होईल तसं आपण करूया. पण म्हणजे गॅलरीचं काम मला कंप्लीट लवकरात लवकर करावंच लागेल. तर जेव्हा झाडं बघा खूप चांगल्या प्रकारे वाढतात, तर तेव्हा ना माती दिसतच नाही. आतमध्ये ह्या कुंडीमध्ये एवढी मोठी कुंडी आहे, तरी पण ह्याच्यामध्ये संपूर्ण रूट्स म्हणजे झाडांची मुळं सगळे असे पसरलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग मुळांना आणखीन पसरण्यासाठी जागा मिळत नाही. तर अशा जेव्हा कुंड्या होतात ना, तेव्हा तुम्हाला ह्यातलं म्हणजे झाड बाहेर काढून तुम्हाला एक तर ते मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करावं लागतं किंवा मग त्याची जी मुळं आहेत ती थोडीशी छाटावी लागतात. तर आता हे मी घरी करणार नाही. हे मी तिथे जे रेग्युलर जिथे जाते नर्सरीमध्ये तिथेच घेऊन जाईन आणि जी झाडं मला अशी वाटत आहेत कुंड्यांमधली, की अगदी रूट रॉट बोलतात त्याला, की रूट्स खूप जास्त प्रमाणात वाढतात, जमा होतात. तर त्या कुंड्या मी शिफ्ट करेन किंवा त्यांचे रूट्स थोडेसे कट करून त्यांच्याकडून घेऊन येईन. तुम्ही घरी हे करू नका, कारण कधी-कधी ना झाड याच्यामुळे शॉकमध्ये जाऊ शकतं. तर म्हणून शक्यतो जे नर्सरीवाले वगैरे असतील ना, त्यांच्याकडून तुम्ही हे कामं करून घ्या. त्यानंतर झाडांच्या इथे कुठलीही अस्वच्छता ठेवू नका. जितकं तुम्ही स्वच्छ ठेवाल, जसं आपल्याला आपल्या घरात स्वच्छ असतं, तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. तसंच झाडांच्या बाबतीतसुद्धा आहे. तर म्हणून झाडांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना, तो असा छान स्वच्छ ठेवा. म्हणजे तुम्हालाही तिथे गेल्यानंतर आणखीन छान प्रसन्न वाटेल. तर आता इथे मी शेणखत आणि गांडूळ खत असं सगळ्या कुंड्यांमध्ये घातलं आहे आणि खत घातल्यानंतर झाडांना पाणी नक्की घाला. खूप जास्त पाणी घालायची गरज नसते. अगदी थोडंसं फक्त वरची लेयर पाणी घालायचं. म्हणजे जे आपण खत घातलं आहे ते संपूर्ण पाण्यासोबत वाहून जात नाही. ते आपल्या कुंडीमध्ये खूप छान प्रकारे डिपॉझिट होतं. तर अशा प्रकारे आजचं सगळं काम माझं झालेलं आहे.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हाईपचं बटन नक्की प्रेस करा आणि पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.